Brought to you by Oxyrich. Manikchand Oxyrich, proudly Indian. नमस्कार, मी छाया आणि माझ्यासोबत आहे इथे माझा सहकारी आतिक शेख. काही झालं तरी मागे हटणार नाही, गोळ्या घातल्या तरी चालेल पण मुंबई सोडणार नाही इथपासून. तर ज्यांच्या अंगात मस्ती असेल ते मराठा आंदोलनाचा भाग नाही, या आवाहनापर्यंत हे आंदोलन येऊन पोचलेलं आहे. आज मराठा आंदोलनाचा चौथा दिवस आहे. मनोज जरांगे पाटील मागच्या 4 दिवसांपासून आत्ता रात्री 9:30 रात्रीचे वाजतायत. मनोज जरांगे पाटील हजारोंच्या ताफ्यासह हजारोंच्या संख्येने इथे मराठा आरक्षणाची आस घेऊन आझाद मैदानावर गेल्या 4 दिवसांपासून आंदोलन करतायत. या 4 दिवसांमध्ये अनेक घडामोडी घडल्या. मराठा आंदोलकांवर अनेक आरोप सुद्धा करण्यात आले. हुल्लडबाजी मराठा आंदोलकांकडून करण्यात येते, मराठा आंदोलकांकडून हुल्लडबाजी करण्यात येते असे सुद्धा आरोप करण्यात आले. यानंतर ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी जरांगे पाटील यांच्या विरोधात केस दाखल करून मराठा आंदोलकांवर कारवाई करण्यात यावी, जरांगे पाटलांवर कारवाई करण्यात यावी अशी सुद्धा मागणी केली. या मागच्या काही दिवसांमध्ये मराठा आंदोलकांचे अनेक व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये मराठा आंदोलक रस्त्यावर अंघोळ करताना दिसत आहेत, गाड्या थांबवताना दिसत आहेत, सागरी किनाऱ्यांवर गर्दी करताना दिसत आहेत, कचरा करताना दिसत आहेत आणि त्यावरून अनेक आरोप सुद्धा होत आहेत. तर मनोज जरांगे पाटलांनी पोलिसांवर हा सुद्धा आरोप केलेला आहे की वाशीमध्ये येत असताना, वाशीला येण्यापूर्वी पोलीस अडवणूक करत आहेत, गाड्या अडवत आहेत आणि आज ग्राउंडवर ह्या संदर्भात आम्ही ग्राउंडवर आज डेटा गोळा केला, ग्राउंडची माहिती घेतली. आतिक शेख आणि मी स्वतः ग्राउंडवर आज काम केलं आणि त्या ग्राउंडवर काम करत असताना आम्हाला काय अनुभव आले हेच आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहोत. तर आतिक, आज तू दिवसभर CSMTच्या परिसरामध्ये होतात, नेमकं तू काय बघितलं आज दिवसभरात आंदोलनात? आता ना कोर्टाचा आदेश आलेला आहे की उद्या 4 वाजेपर्यंत रस्ते मोकळे करा आणि इथे पलीकडे क्रॉस मैदान आहे, त्या क्रॉस मैदानावरती या ज्या सगळ्या गाड्या तुम्हाला दिसत आहेत या सगळ्यापर्यंत तिकडे पार्क केल्या जाणार आहेत. एका तासापासून ना मराठा समन्वयक हे गाड्यांवरती माईक लावून इथे घोषणा करतात की मनोज जरांगे पाटील यांनी आदेश दिलेला आहे की कुठलाही आंदोलक हा असं काही कृत्य करणार नाही ज्यामुळं या आंदोलनाच्या मूळ हेतूला हरताळ फासलं जाईल. त्यांनी एक वाक्य वापरलंय, ज्याला कुणाला मस्ती आली असेल तो आमच्या आंदोलनाचा भाग नाहीये. हे त्यांना का अनाऊन्स करावं लागतंय? कारण सकाळी म्हणजे दुपारी 2-2:30च्या दरम्यान काही आंदोलक CSMT स्टेशनमध्ये रुळावरती उतरलेले होते. त्यानंतर सगळे माध्यमांचे प्रतिनिधी तिकडे धावलेत. त्यानंतर पोलिसांनी त्यांना भाऊदादा करून त्यांचा हात वर करून त्यांना वर घेतलं, पण तरी सुद्धा आंदोलकांचा एक प्रकारे आंदोलक शांत झालेले नव्हते. एक लोकल आलेली होती पनवेलकडून आणि दोन्ही बाजूंनी आंदोलकांनी मोठी गर्दी केलेली होती. त्यावेळेला तिथं पोलिसांची मोठी तारांबळ उडाली आणि त्यानंतर जरांगे पाटलांपर्यंत ही बातमी ज्यावेळेला पोहोचली त्यांनी गंगाधर काकुटे पाटील जे मराठा समन्वयक आहेत समितीचे त्यांना तिथं पाठवलं. त्यावेळेला त्यांनी पोलिसांचा लाऊडस्पीकर घेतला, तिथं अनाऊन्स केलं की तुम्ही असं काय करू नका, जरांगे पाटलांना त्रास होतोय, ते उपोषणावर बसलेत. त्यामुळं कुठेतरी आणि हाच मुद्दा सदावर्तींनी कोर्टात मांडलेला होता की हे आंदोलक धुडगूस घालतायत, मी FIR करेन. आणि कोर्टाने सुद्धा हा मुद्दा उपस्थित केला होता की मुंबईच्या जनजीवनावरती या आंदोलनाचा परिणाम होतोय. दक्षिण मुंबईचा हा जो सगळा परिसर आहे, पलीकडे कुलाबा आहे, आझाद मैदान आहे, CSMT आहे, BMC आहे, प्रेस क्लब आहे, हा सगळा परिसर, या भागामध्ये मोठी ट्रॅफिक झाली होती. कारण आम्ही ज्यावेळेला सकाळी आलेलो होतो ना त्यावेळेला मेट्रो सर्कल आणि मादाम कामा हॉस्पिटल या हॉस्पिटलच्या समोर मोठी ट्रॅफिक लागली होती. कारण मुंबई व्यतिरिक्त जे लोक आज सकाळी आलेले होते त्यांनी मोठ्या गाड्या आणल्या होत्या, डंपर आणलेलं होतं, काही लोकांनी ट्रक आणलेले होते. त्यामुळे मोठ्या गाड्या असल्यामुळं छोट्या गाड्या इथून निघत नव्हत्या. दुसरा महत्त्वाचा मुद्दा काय होता की आज सोमवार होता, आठवड्याचा पहिला दिवस होता. नोकरदारांचं कसं होणार, नोकरदार त्यांच्या ऑफिसपर्यंत पोहोचणार का नाही, हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न होता. पण पोलिसांनी त्या स्ट्रॅटेजी केलेली होती. आणि दुसरं, मराठा आंदोलकांनी सुद्धा त्यांना सहकार्य केल्याचं पाहायला मिळालं. कारण ज्या वेळेला गाड्या आल्या हार्बर लाईनने किंवा सेंट्रल लाईनने त्यावेळेला मराठा आंदोलक आणि नोकरदार यांच्यामध्ये स्पेस वेगळी करण्यात आलेली होती. म्हणजे जर नोकरदार एका लाईनने निघत होते, प्रत्येक डब्याच्या खाली पोलिसांचा पहारा होता, त्यांना एक स्वतंत्र पॅसेज देण्यात आलेला होता. आणि 9-9:30च्या आधी मोठ्या प्रमाणात मराठा आंदोलक हे CSMTच्या बाहेर जमलेले होते. पण 11-11:30च्या नंतर मोठी गर्दी झाली. ज्या पद्धतीने मी सांगितलं काही आंदोलक रुळावरती उतरलेले होते, ही परिस्थिती त्यानंतर उद्भवली होती. मी दादर ते भायखळा परत गेलो आणि भायखळ्याहून दादरमध्ये सेंट्रल लाईनला आम्ही महिलांच्या डब्यामध्ये त्यांच्याशी संवाद साधलेला होता. त्यावेळेस त्यांचं असं म्हणणं होतं की नाही, आम्हाला काही त्रास नाही आहे, ते त्यांच्या घोषणा देत आहेत, ते त्यांच्या मागण्या घेऊन पुढे जातात. अजून तरी आम्हाला या लोकल सेवेवरती काही परिणाम झाल्याचं पाहायला मिळालं, आम्हाला त्यांचा काही त्रास नाही हे पाहायला मिळतं. पण आत्ताच्या घडीला छाया या सगळ्या पार्किंगची व्यवस्था ही पलीकडच्या मैदानात केलेली आहे. त्यामुळं कोर्टाने जे सांगितलंय की उद्या 4 वाजेपर्यंत रस्ता मोकळा केला, तर आत्ता ज्या पद्धतीने मराठा समन्वयक अनाऊन्स करतायत, पोलिसांची ते तुला
काय भागदौड पण दिसेल. तर ह्या पार्किंगचा प्रश्न सॉल्व्ह झाला आहे. पलीकडच्या मैदानात सगळे पार्किंग असेल आणि आता उद्या कदाचित हे सगळे रस्ते सकाळपर्यंत किंवा दुपारनंतर कोर्टाच्या आदेशानंतर खुले होतील. पार्किंगच्या मुद्द्यावरून अधिक एक गोष्ट आपण ही अधोरेखित केली पाहिजे. आज जेव्हा मी वाशीच्या परिसरामध्ये ग्राउंड रिपोर्ट करण्यासाठी गेली तेव्हा तिथल्या काही मराठा आंदोलकांचं म्हणणं होतं, त्यांनी त्या संदर्भातला एक व्हिडिओ सुद्धा मला दाखवला, ज्यामध्ये त्यांचं म्हणणं होतं की 18 तास जवळपास आम्हाला वाशीला यायच्या आधी, वाशीला पार्किंगसाठी ते येत होते, त्याच्या आधी जवळपास 18 तास पोलिसांनी त्यांना थांबवून ठेवलेलं होतं आणि कोणत्याही प्रकारचं कारण का थांबवण्यात आलंय हेच त्यांना सांगितलं जात नव्हतं. अक्षरशः त्या लोकांनी रस्त्यावर थांबून स्वयंपाक केला आणि तिथे ते जेवले, अशा पद्धतीचा तो व्हिडिओ होता. आणि याचबरोबर तिथे पार्किंगमध्ये आल्यानंतरही आता महापालिकेने अनेक तक्रारी गेल्यानंतर सोयीसुविधा केल्यात. शौचालय बऱ्याच ठिकाणी उभारण्यात आलेले आहेत, पिण्याच्या पाण्याची वगैरे सोय करण्यात आलेली आहे. पण हे सुद्धा त्यांनी व्हिडिओ दाखवले की शौचालय उभारलेले आहेत, मात्र जी लोकसंख्या आहे त्या लोकसंख्येला पूरक इतके ते शौचालय नाहीयेत. आणि शौचालय असले तरी तिथे पाण्याची कोणत्याही प्रकारची सोय नाहीये, ते स्वच्छ केले जात नाहीये. पिण्याच्या पाण्याची सोय आहे मात्र ती पण फार तुरळक आहे, असं सुद्धा त्या आंदोलकांचं म्हणणं होतं. याच्यामध्ये काय ना की मराठा आंदोलकांचा आक्षेप जो आहे तो बीएमसी सोबत आहे, त्यांचा सरकार सोबत आहे, पोलिसांच्या सोबत आहे. जरांगे पाटील स्वतः आरोप करतायत की आमच्या मराठा आंदोलकांना पोलीस येथे येऊ देत नाहीत. दुसरं महत्त्वाचं काय की सगळे चर्चा करतात की पहिले 2 दिवस आंदोलकांचे खूप हाल झालेले होते आणि आता जे टॉयलेट्स बीएमसीने उपलब्ध करून दिलेत, अनेक ठिकाणी टँकर सुद्धा दिसत आहेत, पण जेवणा खावणाची झोपण्याची सगळी व्यवस्था मराठा आंदोलकांनी त्यांच्या परीने केलेली आहे. म्हणजे अनेक लोक या सगळ्या रस्त्यांवरती ज्या गाड्या लावलेल्या होत्या, आज रात्री त्या कदाचित पार्किंगमध्ये नेतील, पण गाड्यांमध्ये झोपलेले होते. अनेक लोक CST आणि चर्चगेट स्टेशनवरती झोपलेले होते रात्री. पोलीस त्यांच्या सुरक्षेला तिथं अवेलेबल होते. त्यामुळं मराठा आंदोलकांनी मिळेल ती व्यवस्था त्यांची केलेली. अर्थात त्यांचे BMCवरती नाराजी असेल, सरकारवरती नाराजी असेल, पोलिसांवरती नाराजी असेल, पण काही ठिकाणी असंही घडलेलं आहे की पोलीस आणि आंदोलकांनी समन्वय साधला. म्हणजे आताच तुम्ही बघा, जर या गाड्या पार्किंगमध्ये जातात तर पोलीस आणि मराठा आंदोलक हे समन्वयाने गाड्या इथून काढण्याचे प्रयत्न करतात कोर्टाच्या आदेशानंतर. आणि पहिल्यांदा घडलेलं नाही आहे. आझाद मैदानावर आपण ज्यावेळेला जातोय तर पोलीस आणि आंदोलक एकमेकांना जेवण खाऊ घालतात, एकमेकांसोबत जेवण करतात, एकमेकांना पाणी पाजतात. जरांगे पाटलांचे जरी आरोप असले, त्यांचे जरी आक्षेप असले, तरी दक्षिण मुंबईमध्ये आता वाशीमधून आता कोर्टाने असंही सांगितलं की जे नवीन मराठा आंदोलक मुंबईच्या वेशीवर येतात त्यांना रोखायला हवं. आता अर्थात बघूयात सरकार रोखते की नाही, पण हा जो संघर्ष आहे हा संघर्ष चर्चेतून सुटू शकतो. आता सरकार सुद्धा चर्चेची तयारी एक प्रकारे दाखवतंय. शिंदे समिती चर्चा करते. अर्थात थेट कुठल्याही मंत्र्याने मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत चर्चा केलेली नसली तरी सुद्धा मला वाटतं की हा जो संघर्ष आहे पोलीस विरुद्ध मराठा आंदोलक किंवा जरांगे पाटलांचे जे आरोप आहेत त्यावर सरकारशी चर्चा केल्यानंतर अधिक स्पष्टता येईल. जेवणाचा मुद्दा तू मगाशी काढला, ती जेवणाच्या मुद्द्यावरून ही गोष्ट आपण नोटीस केली पाहिजे की आता या तिसऱ्या दिवशी आज 4था दिवस आहे या आंदोलनाचा आणि कालपासून मोठ्या प्रमाणात अन्न पुरवठा जो होतोय तो ग्रामीण भागातून मुंबईत होतोय. मराठा आंदोलक येतानाच अन्नसाठा भरपूर प्रमाणात घेऊन येत आहेत. हे कुठेतरी रागातून केलं जात आहे, मराठा आंदोलक चिडलेले आहेत, यातून हे केलं जात आहे असं एकंदरीत दिसतंय. कारण की मागचे 2 दिवस कुठल्याही प्रकारची सोय नव्हती. आंदोलकांनी आरोप केलेले होते की इथले सगळे हॉटेल्स जे आहेत ते बंद करण्यात आलेले आहेत. काही ठिकाणी हॉटेल सुरू होते, मात्र काही आंदोलकांचं म्हणणं होतं की 90 रुपये प्लेटने आम्ही पोहे खाल्ले, 300 ते 400 रुपये प्लेटने दुपारचं जेवण आम्हाला मिळालं. त्यामुळे गावाकडून आत्ता भाकरी असेल, भाजी असेल, जे काही जेवणाचे पदार्थ आहेत ते आणले जात आहेत, पण हे कुठेतरी रागातून आणले जातात. एक आंदोलक तर मला हे पण म्हणाला की आम्ही आमच्या शेतांमध्ये जे पिकतं ते जे पहिल्या दर्जाचं असतं, सगळ्यात वरच्या दर्जाचं, ते आम्ही मुंबई पुणे शहरात पाठवतो आणि जे दुसऱ्या दर्जाचं असतं ते आम्ही जेवत असतो. आणि इथे मुंबईत आल्यानंतर जर आम्ही गावाकडे आलेली माणसं आमच्या दाराशी आलेल्या प्रत्येक माणसाला जेवल्याशिवाय पाठवत नाही, पण तुमच्या शहरात आल्यानंतर तुम्ही आम्हाला जेवणासाठी मोहताज करत असाल तर आमच्याकडे दुसरा पर्याय नाहीये. त्यामुळे रागातून हे जेवणाचा जो साठा आहे तो मोठ्या प्रमाणात केला जातोय आणि रागातून मराठा आंदोलक हे सुद्धा आतिक बोलताना दिसत आहेत की तुम्ही आम्हाला काय पोचणार, आम्ही अख्ख्या तुमच्या मुंबईला, तुमच्या अख्ख्या मंत्रिमंडळाला सुद्धा पोचू शकतो असा राग सुद्धा दिसतोय आंदोलकांची भावना असली तरी मुद्दा आरक्षणाचा आहे. म्हणजे तुम्हाला तोडगा कसा काढायला लागेल. आता सरकारचा एकही मंत्री जरांगे पाटलांना भेटलेला नाही, पण काल TV9ला देवेंद्र फडणवीस यांनी मुलाखत दिली आणि त्यामध्ये कायद्याच्या चौकटीत जे बसेल ते आम्ही देण्याचा प्रयत्न करू आणि त्यांनी आडमुठेपणाच्या भूमिकेने काही साध्य होणार नाही असं त्यांनी तिथे निक्षून सांगितलं. पण त्यामुळं कुठेतरी सरकारचा स्टँड काय आहे तर हा सरकारचा स्टँड पूर्वीपासून क्लिअर आहे की फडणवीस म्हणतात की कायद्याच्या चौकटीच्या बाहेर काही देता येणार नाही, पण इकडे जरांगे पाटील मात्र त्यांच्या स्टँडवरती ठाम आहेत की काही झालं तर जे सातारा बॉम्बे गॅझेट, हैदराबाद गॅझेट, हे जे गॅझेट आहे हे गॅझेट लागू करण्यात यावं, मराठ्यांच्या कुणबी नोंदी शोधण्याचं काम सुद्धा करण्यात यावं. पण एक गोष्ट मला जाणवली, जरांगे पाटील हे जरी फडणवीसांवरती टीका करत असले तरी सुद्धा काही जे मराठा आंदोलक आहेत त्यांचा राग एकनाथ शिंदे यांच्यावरती आहे. आणि तो राग काय सांगतो मी,
त्यांचं म्हणणं होतं असं होतं की ज्यावेळेला आम्ही वाशीमध्ये आलेलो होतो त्यावेळेस आमच्या नोंदी शोधण्याचे काम सुरू झालं, आम्हाला अनेक लोकांना प्रमाणपत्र सुद्धा मिळाली, मग ते कंटिन्यू का झालं नाही? जर एकनाथ शिंदेनी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन आम्हाला आरक्षण देण्याचं वचन दिलेलं होतं किंवा ती शपथ घेतलेली होती, मग ती का पूर्ण झाली नाही? असे अनेक आंदोलक आहेत जे आपल्या मुंबई तकवरती बोलताना त्यांनी एकनाथ शिंदेनी आमची फसवणूक केली असाच शब्द वापरलेला आहे. त्यामुळं जरी देवेंद्र फडणवीस यांच्यावरती जरांगेंचा टीकेचा रोख असला तरी सुद्धा आंदोलकांमध्ये एकनाथ शिंदे यांच्याबद्दलची नाराजी, अजित पवारांबद्दल सहसा कोणी बोलत नाही, पण या आंदोलनाच्या प्रखरतेच्या किंवा आंदोलकांच्या रागाच्या, मनोज जरांगे पाटलांच्या रागाच्या केंद्रस्थानी फडणवीस असले तरी सुद्धा एकनाथ शिंदे यांच्यापासून आपल्याला बाजूला करता येणार नाही, हा सुद्धा महत्त्वाचा मुद्दा आहे. पण आतिक फडणवीसांवर बोलताना दिसत आहेत मराठा आंदोलक, पण यासोबतच ते मराठा आमदारांवर सुद्धा बोलताना दिसत आहेत. तुझाच एक व्हिडिओ होता आझाद मैदानातला जिथे मराठा आंदोलकांचं श्राद्ध घालण्यात आलं, 13वं करण्यात आलं, मात्र तितकासा शिंदेंवर अनेक आंदोलक बोलताना दिसत नाहीयेत. बऱ्याचदा प्रश्न मी ग्राउंड रिपोर्ट करत असताना शिंदेंवर जेव्हा विचारले तेव्हा आंदोलकांचं हेच म्हणणं होतं की शिंदेच्या हातात काहीच नव्हतं, तेव्हाही फडणवीसांच्या हातात सूत्र होती, शिंदे समर्थनातच होते. आपली परवा आपण जरांगे पाटलांची मुलाखत घेतली ना त्यावेळेला मी त्यांना हाच प्रश्न विचारला होता की तुम्ही अजितदादांना एकनाथ शिंदेना सोडून देताना फडणवीसांना लक्ष करता, आता एकनाथ शिंदेबद्दल त्यांनी स्टेटमेंट केलं की कुणाचं काढून आम्ही कुणाला देणार नाही. त्यावेळेस जरांगे पाटील हे सांगत होते की हे एकनाथ शिंदे नाही, हे देवेंद्र फडणवीस बोलतात. त्यामुळं त्यांचं स्पष्ट आहे ते देवेंद्र फडणवीस यांना लक्ष करतात. पण आपण जर मराठा आंदोलकांची भावना जर लक्षात घेतली तर कुठेतरी त्यांचा संयम आता सुटत चाललाय का असाही प्रश्न निर्माण होतो, कारण ज्या पद्धतीने व्हिडिओ येतात, ज्या पद्धतीने आंदोलक त्यांचा आक्रोश समोर आणतात, त्यामुळं आगामी काळामध्ये कशा पद्धतीने गोष्टी पुढे सरणार यावरून या आंदोलनाचं भविष्य असणार आहे. आतिक, यात आणखी एक मुद्दा असा आहे की सदावर्तेंनी जे स्वच्छतेबद्दलचे आरोप केले, अनेक व्हिडिओ सुद्धा व्हायरल होत आहेत. त्या संदर्भात जेव्हा मी मरीन ड्राईव्ह मध्ये ग्राउंड रिपोर्ट केला तेव्हा त्या आंदोलकांनी मला अक्षरशः तिथली परिस्थिती दाखवली. जेवढा क्राऊड आहे तिथे, जेवढी लोकसंख्या जमली आहे तितक्याशा इथे डस्टबिन आहेत का? बऱ्याच अशा डस्टबिन होत्या ज्या फुल भरलेल्या होत्या, त्याच्या बाहेर कचरा आलेला होता. त्यामुळे इथे डस्टबिनची सोयच नाहीये, कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची सोयच नाहीये. तर तुम्ही कसं कचऱ्या बनवून किंवा आंदोलक कचरा करतायत असं कसं म्हणू शकतात, असं सुद्धा त्यांचं म्हणणं होतं. नाही, आता हा बीएमसीचा विषय नाही, आपण हा मुद्दा सुद्धा चर्चा करून झालाय की आता काही ठिकाणी बीएमसीचे कर्मचारी काम करतायत, काही ठिकाणी आंदोलकांनी सुद्धा हातभार लावलाय. पण तुम्ही डिवायडरवर जर बघितलं तर अनेक ठिकाणी अन्नधान्य हे आंदोलकांना डिवायडरवरती वाटलं गेलेलं होतं. त्यामुळं बीएमसीचे कामगार होते, सोबतच आता मराठा आंदोलकांनी सुद्धा काही ठिकाणी हातभार लावायचं पाहायला मिळालं होतं. महिलांसोबत हुल्लडबाजी केली जाते आंदोलकांकडून असा एक आरोप कालपासून होतोय. आज काही आंदोलकांशी बोलताना हे समोर आलं. आंदोलकांचं म्हणणं असं होतं की आमच्यासोबत महिला आंदोलक आलेल्या नाहीयेत, फार कमी आहेत, मोजक्यात 2-4 बोटांवर मोजण्या एवढ्याच महिला आंदोलक दिसतात. मात्र ठरवून गर्दीच्या परिसरामध्ये जिथे मराठा आंदोलक मोठ्या संख्येने आहेत तिथे मोठ्या प्रमाणात महिला पोलीस कर्मचारी जे आहेत त्यांना पुढे केलं जात आहे आणि त्या गर्दीमध्ये ऑब्व्हियसली धक्काबुक्की होणार, स्पर्श होणार न कळत, पण हे जाणीवपूर्वक पोलिसांकडून केलं जात आहे असे सुद्धा आरोप काही मराठा आंदोलकांनी केलेले आहेत. आणि दुसरं म्हणजे की कोर्टाने जे आज निर्देश दिलेत की उद्या 4 वाजेपर्यंत मुंबईतले जे रस्ते आहेत ते मराठा आंदोलकांनी खाली करावे, दक्षिण मुंबईतले, आणि जरांगे पाटलांनी सुद्धा आवाहन केलेलं आहे. मात्र आज कार्यकर्त्यांशी यानंतर संवाद साधल्यानंतर कार्यकर्त्यांचं हेच म्हणणं आहे की काहीही झालं तरी आम्ही मुंबई सोडणार नाही. आता ह्याच सगळ्या प्रकरणी पुढे नक्की काय होणार आहे हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरामॅन प्रवीण पाटील सोबत छाया काविरे आणि आतिक शेख, मुंबई तक.